मग मी दोन्ही बाजू नाही पण तसं काय इतकं म्हणजे सहजासहजी विषय होण्यासारखा नाही. पण तिथून पुढं मला आता आज आपण बैठक घेतली, प्राथमिक बैठक आहे आणि आमदार झाल्यापासून. कारण आपण पाहतो की आता एक दिवसभर आज असं चालणार आहे, उद्या पण अधिवेशन आणखी 5 दिवस, पुढं पण आठवड्यातनं 2-3 दिवस सगळ्या कामावरती पण भेटी असतील, नागरिकांच्या पण गाठी भेटी घेणार आहेत आपण. आरोग्यविषयक असेल किंवा शिक्षणाचं असेल, नगरपालिकेचं शिक्षण आहे किंवा जिल्हा परिषद शिक्षण, सगळ्या स्तरावरती आपल्याला काम करायचे आणि काम करत असताना प्रत्येक डिपार्टमेंटने आपापली भूमिका चोखपणानं पार पाडायची. त्यात कुठेही कुचराई करता कामा नये. तिथनं पुढं पैशाचा कुठं ना जे काय झालंय या 1.5 वर्षात मला माहित नाही. मी काय जास्त मला सहभागी होता येत नव्हतं. जे आमचे दीपकभाई अध्यक्ष आहेत, ताई आहेत, नगराध्यक्ष आहेत, गरड सर आहेत किंवा आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत सगळी टीम आहे. या टीमच्या माध्यमातून काही काम करण्याचा प्रयत्न करतो. पण पूर्ण मला 100% काय एवढं विसरता येत नव्हतं. वरती पण काही मी एका दिवस बैठक घेतली आणि निधीची घोषणा केली, वरनं काही नाही आलं तर माझा कमीपणा होईल म्हणून मी काही थोडं टाळत होतो बैठक. परंतु आता मला काही साहेब कमी पडून देत नाही. त्यामुळे कुठलीही अडचण कुठल्या निधीला किंवा कशाला येणार नाही. त्या गोष्टी सगळ्यांनी तंतोतंत पाळा. आणि आपले पण सदस्य जिल्हा परिषद, तुम्ही पण PSC ला आठवड्यातनं 1-2दा भेट देत जा. शाळेला पण आठवड्यातनं 1-2दा भेट द्या. काय असलं तर माझ्या कानावरती घाला. आपण त्या ठिकाणी सगळ्या आणि काही कमी पडत असेल तर तुमचं तुम्ही याद्या त्याच्या सेक्टर आहेत आणि बांधव यांच्याकडे सगळं तुमचं तुम्ही द्या. आता काय आणखी तुम्हाला काय वाटत असलं तर बिनधास्त बोला. तुम्हाला काय वाटत असेल असं काय नाही. आणि जर कुणाची काही तक्रार असेल, जर तुम्हाला सार्वजनिक ह्याच्यात सांगता येत नसेल तर मला येऊन तुम्ही सांगा, हो असा असा पद्धतीने आम्हाला त्रास होतोय, त्याची सुद्धा सुधारणा करण्याची जबाबदारी माझी असेल.